जातोय राम मंदिरामधल्या अपहारानंतर आता मुंबईमधल्या सिद्धिविनायक मंदिराबाबत राज ठाकरेंनी गंभीर आरोप केलेला आहे। सिद्धिविनायक मंदिरामध्ये दरवर्षी 18 कोटींची चोरी होते असा दावा राज ठाकरेंनी केलाय। तर मंदिराचं उत्पन्न वाढल्याचं सिद्धिविनायक मंदिरचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी स्पष्ट केलंय। ₹18 कोटी दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधनं चोरी होतीये। आपण भाबडेपणाने भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय, हे असल्या चोऱ्या होत आहेत। ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत, तिकडचेच विश्वस्त चोऱ्या करतायत, तिकडचीच माणसं चोऱ्या करतायत। हा आमचा धर्म, ही आमची धर्माची मंदिरं। सरकारवरती विश्वास ठेवता येत नाही म्हणून मंदिरात जावं तर मंदिरावरती विश्वास ठेवता येत नाही। ही जर समजा देशाची परिस्थिती असेल, होईल काय? रस्त्यावरतीच उद्रेक होईल। साधारणतः 2 वर्षापूर्वीचं हे वार्षिक उत्पन्न हे साधारण 114 कोटी होतं, आत्ता ते 182 कोटी झालं। त्यामुळे राजसाहेब सुद्धा ज्या वेळेला त्यांना ही सद्य स्थिती कळेल त्यावेळेला या ट्रस्टीचं राजसाहेब सुद्धा कौतुक करतील अशा प्रकारचा माझा एक आम्हाला असं वाटतंय। मला असं वाटतं त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर निश्चित आम्ही 2-4 लोक जाऊन त्यांचा